नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला अहिल्यानगर जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण इथे शेवटचा भाग म्हणजे चौथा भाग पाहणार आहोत। तर या भाग 4 मध्ये आपण त्याचे गणित म्हणजे मॅथ्सशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आले होते तर ते संपूर्ण आपण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर आगामी येणाऱ्या तुमच्या पोलीस भरतीमध्ये असेच प्रश्न असणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर वेळ न घालवता आपण आता डायरेक्ट प्रश्नांकडे वळत पाहूया। आजच्या या आपल्या भाग 4 मधील आपला हा प्रश्न तर प्रश्न क्रमांक 88 तुम्ही इथे पाहू शकता। बघा, नातेसंबंधावरती आधारित हा प्रश्न आहे। तर काय दिलेला आहे, बी हा ए चा पती आहे, ए ही सी ची आई आहे, पण सी ही व्यक्ती ए ची मुलगी नाही। म्हणजे सी ही व्यक्ती ए ची मुलगी नाही, म्हणजेच कोण असणार आहे तर ती मुलगा असणार आहे। त्याप्रमाणे डी ही ए ची बहीण आहे, तर डी चे सी शी नाते काय असं आपल्याला विचारले। बघा, बी हा ए चा कोण आहे, पती आहे असं दिलेलं आहे। तर बघा, गणितात दिल्याप्रमाणे बी कोण आहे इथे, बी हा ए चा पती आहे, म्हणजे ए ही बी ची पत्नी आहे। आता अजून काय दिले, सी ही ए ची एचा म्हणजे सी जो आहे तर एचा मुलगा दिलेला आहे आपल्याला इथे, आणि डी जी आहे तर ती ए ची बहीण दिलेला आहे। आणि सी जी कोणी आहे तर ती कोण आहे, ए जी आहे तर ती सी ची आई आहे। म्हणजेच सी कोण आहे तर ती मुलगी नाही ए ची, पण कोण आहे, मुलगा आहे असं आपल्याला, म्हणजे आपण डायरेक्ट म्हणतात मुलगी नाही म्हणलं तो मुलगा असणार आहे। तर आपल्याला नाते काय विचारले, सी आणि डीचं नातं विचारले। बघा, ए ची बहीण डी आहे, आता आईची बहीण कोण असते, मावशी असते, म्हणजे सीचं डीशी नातं विचारले तर डी ही सीची कोण असणार आहे, मावशी असणार आहे। तेच आपलं या प्रश्नाचं आन्सर असेल। तर दिलेल्याप्रमाणे जर पाहिलं तर मावशी येतं उत्तर, कारण डी ही एची बहीण आहे आणि एचा मुलगा कोण आहे, सी आहे। मग सी ही सीचं डी सी काय नाते असणार आहे तर ती मावशी असणार आहे। ऑप्शन सी मध्ये दिले बघा, मग डीचे सीची नाते काय तर ती मावशी आहे। पुढील प्रश्न, तर आता इथे एक अक्षर मालिका दिली आहे बघा। तर इथे रिकामा ए डॉट बी ए डॉट ए डॉट बी ए बी डॉट ए बी, म्हणजे ही मालिका कशी आहे, बी ए बी याप्रमाणे आहे। बी ए बी ए म्हणजे ए बी याप्रमाणे इथे दिलेलं आहे बघा। तर आता इथे ए बी म्हणजे दुसरी रिकामी जागा कळली, म्हणजे इथे काय येणार आहे, ए येणार आहे। त्यानंतर ए बी तिथं रिकाम्या जागा आहे, तिथे बी येईल। त्यानंतर परत ए बी मग इथं तिसऱ्या ठिकाणी जर पाहिलं तर इथे ए येणार, आणि परत बी परत ए येणार, म्हणजे ए बी ए हे कशामध्ये दिले तुम्हाला, ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे। मग इथे थोडी खडाखोड झालेली आहे, एका ज्याचा पेपर आहे त्यांनी सोडवताना, तर ए बी ए याप्रमाणे येणार आहे। तर इथे थोडं झूम करून तुम्ही पाहू शकता बघा, याप्रमाणे मालिका दिली आहे। तर इथे रिकाम्या जागी काय बसणार आहे, ए बी ए। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 90। तर इथे देखील अंक मालिका दिलेली आहे बघा, 23, 38, 23, 28, 38, 53, 73 आणि 98। तर प्रश्नचिन्ह जागी काय आहे ते आपल्याला काढायचं आहे। तर तुम्ही डिफरन्स पाहिला, 23 आणि 28 मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 5चा आहे। त्याप्रमाणे 28 आणि 38 मध्ये 10चा डिफरन्स आहे। त्याप्रमाणे 38 आणि 53 यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, 15चा डिफरन्स आहे। 53 आणि 73 यामध्ये 20चा डिफरन्स आहे बघा। आणि 73 आणि 98 यामध्ये जर पाहिलं तर कितीचा डिफरन्स आहे, 25चा डिफरन्स आहे। म्हणजे डिफरन्स तुमचा 5 ने वाढत चालला आहे। आता 98 आणि येणारी पुढची संख्या यामध्ये 25 आणि 5 किती, 30चा डिफरन्स असणार आहे। म्हणजे 98 अधिक 30 केलं तर किती येतं, 128, जे की तुम्हाला ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे। तर प्रश्नचिन्ह जागी काय येणार आहे, 128 येईल, म्हणजे 5च्या फरकाने डिफरन्स वाढत चाललेला आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 91। तर परस्पर संबंध ओळखायचा आहे बघा। 9 साठी 29 दिलेला आहे, तर 11 साठी काय येईल। तर साधा सिंपल प्रश्न आहे। ह्याने काय केले, 9 गुणिले 3 केले, 9 गुणिले 3 केल्यावर किती येतं, 9 त्रिक 27, आणि त्यात परत अधिक 2 केलेलं आहे। 9 त्रिक 27 आणि 2 किती, 29 होतं। त्याप्रमाणे पुढं किती, 11 आहे, 11 गुणिले 3 किती येतं, 33 येतं, आणि 33 अधिक 2 केल्यावर किती येतं, 35 येतं। म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे तर 35 कशामध्ये दिले तुम्हाला, ऑप्शन बी मध्ये दिले बघा। परस्पर संबंध ओळखायचा होता, 9ला 29 तर 11ला 35 येईल, जे ऑप्शन बी आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 92 बघा। तर इथे थोडं कट झालं आहे बघा। इथे काय आहे, एका वर्गात तुमचा क्रमांक दोन्ही बाजूने 11वा असल्यास तर रांगेत एकूण किती लोक आहेत बघा। म्हणजे रांगेत दिले, म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं, समजा ह्या ठिकाणी तुम्ही आहात आणि इकडं तुमच्या
उजव्या साईडला आणि इकडे डाव्या साईडला जर तुम्ही पाहिलं तर इकडं किती आहेत, इकडून तुमचा पाहिला तर 11वा क्रमांक आहे आणि इकडून पण 11वा आहे. म्हणजे तुमच्या डाव्या साईडला एकूण किती व्यक्ती असणार आहेत 10 आणि उजव्या साईडला एकूण 10 असणार आहे आणि ही मधले तुम्ही एक. ह्या 10 आणि 10 किती झाल्या 20 आणि मधले तुम्ही एक किती 21. म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण किती लोक असणार आहेत तर ते 21 असणार आहेत बघा. तर रांगेचा जेव्हा प्रश्न होतो तेव्हा डायरेक्ट ही जी संख्या दिली आहे त्याची बेरीज करायची. 11 2 किती 22 आणि त्याच्यातून 1 वजा करायचं किती येतं 21. हे डायरेक्ट तुम्ही काढू शकता. ऑप्शन सी मध्ये दिले 21 तेच या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 93. तर इथे देखील एक अंकमालिका दिली आहे बघा काय दिलेलं आहे इथे 1 2 3 6 9 18 27 आणि 54 याप्रमाणे मालिका दिलेली आहे बघा. तर आता इथे काय केले त्यांनी गुणोले 2 केले. पहिल्यांदा गुणोले 2. आता 1 गुणोले 2 केल्यावर किती येतं 2 येतं. मग ते पुढे 2 आलं. आता परत गुणोले काय केले 1.5 केले. आता 2 गुणोले 1.5 केल्यावर किती येतं 3 येतं. परत गुणोले 2 केले 3 2 इथे 6 आलं. परत गुणोले 1.5 केले म्हणजे एकदा गुणोले 1.2 गुणोले 1.5 6 गुणोले 1.5 केलं तर किती येतं 9 येतं. परत गुणोले 2 9 2 18 परत गुणोले 1.5 म्हणजे 18 गुणोले 1.5 केल्यावर किती येतं 27 येतं. परत गुणोले 2 27 2 54 आणि परत गुणोले 1.5 म्हणजे 54 गुणोले 1.5 केल्यावर किती येणार आहे पुढे 81 येणार. म्हणजे तेच आपल्या या प्रश्नाचं आन्सर असेल. म्हणजे गुणोले 2 गुणोले 1.5 गुणोले 2 गुणोले 1.5 असं करत ही संख्या मालिका चाललेली आहे बघा. म्हणजे 81 ह्याचं आन्सर असणार आहे बघा. 81 कशामध्ये तुम्हाला ऑप्शन डी मध्ये दिसत आहे. तर तेच या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. प्रश्नचिन्ह जागी 81 येईल. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक इथे किती आहे 94 बघा काय दिलेलं आहे. एका थैलीत 1 रुपया 50 पैसे 25 पैसे यांची 50 6 8 या प्रमाणात नाणी आहेत. जर त्यांची एकूण किंमत रुपये 420 रुपये असेल तर 50 पैशांची किती नाणी आहेत. म्हणजे एक थैली आहे त्यामध्ये 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैशांची 50 6 8 या प्रमाणात नाणी आहेत. जर त्यांची एकूण किंमत त्यांनी दिलेली आहे तिन्ही नाण्यांची एकूण किंमत 420 रुपये दिले तर त्यातली 50 पैशांच्या नाण्यांची संख्या आपल्याला काढायची. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता 1 रुपये 50 पैसे आणि 25 पैशांची नाणी 50 6 8 या प्रमाणात दिलेली आहेत. आणि 1 रुपये बरोबर किती असतं हे तुम्हाला माहिती आहे 100 पैसे असतं आणि एकूण रक्कम तुम्हाला दिलेली आहे 420 रुपये. तर हे गणितात सर्व दिलेलं आहे तुम्हाला. तर आता 1 रुपयाची एकूण किती नाणी असणार. आता 1 रुपया आपण सरळ 1 मोजतो. हे ही 5 प्रमाण आहेत. म्हणजे 5 गुणिले 1 किती झालं 5 रुपये. 1 रुपयाची किंमत झाली 5 रुपये. त्याप्रमाणे आता 50 पैसे. आता 50 पैसे हे किती 6 प्रमाणात आहे. आता ती कशी असतात त्याचं जर रुपयामध्ये कन्वर्ट केलं तुम्ही 50 पैसे म्हणजे 2 50 पैसे नाणी घेतली का 1 रुपया होतो. मग आता इथे गुणोत्तर 6 आहे. मग ह्याला जर गुणले आता हे जर पैशामध्ये केलं तर 100ला म्हणजे 50 पैसे म्हणजे 100 पैशामध्ये केलं तर ते 0.5 येणार. त्याचं रुपयामध्ये करायचं आपल्याला. म्हणजे ह्या 6 गुणिले 0.5 केलं तर किती 3 रुपये. म्हणजे ह्याचे जे आहे तर ते पैशाचं गुणोत्तर जर रकमेचं गुणोत्तर किती आलं 3 रुपये आलं 50 पैशाचं. त्याप्रमाणे 25 पैशाचं किती आहे 8 आहे. 8 गुणिले हे ते काय 1 रुपयावर 100 पैसे असतं. हे सगळं रुपयामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला. म्हणजे 0.25 भागे म्हणजे 0.8 भागे किती 25 भागिले 100 म्हणजे केलं तर किती येतं 0.25 येतं आणि 0.25 गुणिले 8 केलं तर किती येतं 2 रुपये. म्हणजे 5 रुपये 3 रुपये 2 रुपये हे सगळं आपण कशामध्ये हे पैशाचं आपण रुपयामध्ये कन्वर्ट केलं. 1 रुपयाबरोबर 100 पैसे असतात बघा. यावरून हे सर्व आलं. तर आता एकूण मूल्य रुपयात तुम्हाला माहिती आहे तर ते किती आहे 420 रुपये दिले. तर ते सर्व जे मूल्य आहे आता हे 5 रुपये 3 रुपये आणि 2 रुपये हे सर्व एक्स प्रमाणात घेऊ आपण. मग हे सर्व मूल्यांची बेरीज किती 420 दिलेली आहे. म्हणजे 5x अधिक 3x अधिक 2x बरोबर 420. 5 आणि 3 8 आणि 2 10x बरोबर 420. x बरोबर काय 420 भागिले 10 शून्याला शून्य गेले राहिले काय 42. म्हणजे x ही किंमत तुम्हाला मिळाली आता 42. मग आपल्याला काय काढायचं आहे 50 पैशांची एकूण किंमत आपल्याला जी आहे तर ती काढायची आहे बघा. काय 50 पैशांची एकूण किंमत आपल्याला काढायची आहे. तर 50 पैशाचं गुणोत्तर किती आहे वर आपण काढलेलं 3x आहे बघा.
3 एक्स होतं आहे. मग 3 गुणले एक्सची किंमत आत्ताच काढली 42. 42 गुणले 3 केलं किती येतं 126 रुपये. म्हणजे 50 पैशांची नाणीची एकूण किंमत किती झाली 126 रुपये. आता 1 रुपयामध्ये किती 50 पैसे नाणे असतात 2 असतात. मग 126 रुपयामध्ये किती असणार 50 पैशांची नाणी तर 126 गुणले 2. 126 दोन्ही 252. म्हणजे एकूण 50 पैशांची 252 नाणी म्हणजेच 126 रुपये असतील तेच आपल्याला विचारलेलं. कारण 1 रुपयामध्ये 2 50 पैशांची नाणी येतात म्हणून आपण त्याला 2ने गुणलं. जेवढी काही रक्कम येते त्याला तेच आपलं ॲन्सर असेल 252 नाणी. तर बघा 252 तुम्हाला ऑप्शन सीमध्ये दिले तेच या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. तसेच मित्रांनो तुम्हाला जर या पेपरची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून PDF देखील फ्रीमध्ये मिळवू शकता. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 95. घड्याळ सकाळचे 8 वाजलेले दाखवत आहे. दुपारचे 2 वाजलेले दाखवण्यासाठी तास काटा किती अंशातून फिरेल? बघा सकाळचे 8 वाजले तर दुपारी 2 वाजलेले दाखवण्यासाठी किती अंशातून फिरेल? 8 पासून 2 वाजेपर्यंत किती तास होतात तर एकूण 6 तास होतात. मग एका तासाला किती जातं घड्याळ 30 डिग्री जातं. मग 6 तासाला 6 गुणवले 30 6 त्रिक 18 म्हणजे किती 180 डिग्री जे आहे तर ते घड्याळ फिरणार आहे 6 तासामध्ये. तर लक्षात घ्या घड्याळामध्ये एकूण किती 12 आकडे असतात आणि एकूण 360 अंश असतात एक सर्कल जर पाहिलं तुम्ही. मग 360 भागिले तुम्ही जर घड्याळात एकूण 12 काटे असतात 12ने भागलं तर किती येतं 30 असतं. प्रत्येक घड्याळाच्या काट्यामध्ये म्हणजे जे काय म्हणजे काटे नाही तर प्रत्येक घड्याळाचे जे अंक दिलेत 12 तर त्या प्रत्येकामध्ये 30 अंशाचा कोन असतो. म्हणजे 12 त्रिक 360 असे असतात. मग 6 तासामध्ये किती जाणार आहे 6 त्रिक 18 180 अंश जे आहे तर ते जाईल जे की ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे आपल्याला. पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 96. तर काय दिले बघा 16 वस्तूंचे सरासरी वजन 32 आढळले. पुन्हा तपासणी केली तेव्हा 2 वस्तूंचे वजन अनुक्रमे 34 आणि 26च्या ऐवजी 24 आणि 16 असे नोंदवलेले आढळले. तर दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी निवडायचे. तर आता एकूण 16 वस्तू होत्या त्यांची सरासरी वजन झालं 32. पण जेव्हा सरासरी काढली तेव्हा लक्षात आले की 34 ऐवजी काय झालेलं आहे 24 म्हणजे कितीचा फरक आला इथे 10 आणि 26 ऐवजी किती आलेला आहे इथे 26 ऐवजी आलेला आहे 16 इथे फरक किती आला 10 म्हणजे 10 10 किती झाले एकूण 20 म्हणजे एकूण 20चा फरक आलेला आहे सरासरीमध्ये. आपल्याला काय करावं लागणार आहे आता एकूण वस्तू किती आहेत 16 जेवढा काय डिफरन्स आला या दोन संख्येमध्ये तर त्याला आपल्याला 16ने भागावं लागेल. 20 भागिले 16 जर केलं तर 20 16 1 16 उरले 4 वरून घेतले 0 16 दोन्ही 32 उरले 8 वरून घेतले 0 16 पंचे 80 किती आलं 1.25 म्हणजे सरासरी जी आहे तर ती 32 ऐवजी आता त्यामध्ये 1.25 ॲड करावं लागेल. म्हणजे एवढ्याने सरासरी वाढणार आहे कारण तेवढा फरक झालेला आहे. त्याऐवजी चुकून वेगळ्या कमी संख्या लागलेल्या आहेत 34 ऐवजी 24 आणि 26 ऐवजी 16 मग 1.25ने सरासरी वाढायला पाहिजे. आता किती सरासरी आहे 32 आणि 32मध्ये 1.25 ॲड केलं तर किती येतं 33.25 म्हणजे आपले आन्सर काय असायला पाहिजे तर साधं तुम्ही तोंडी देखील काढू शकता 33.25 जी आहे तर ती सरासरी असायला हवी योग्य. पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 97. बघा काय दिले इथे मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या 2 बस गाड्यांपैकी पहिली गाडी सकाळी 8 वाजता 80 किलोमीटर वेगाने सुटली. त्यानंतर त्याच दिवशी दुसरी गाडी सकाळी 9 वाजता ताशी 100 किलोमीटर वेगाने सुटली. तर त्या दोन्ही गाड्या एकमेकास किती वाजता भेटतील? तर बघा एकाच दिशेने गाड्या चालल्या आहेत मुंबईहून पुण्याला पण पहिली गाडी कितीला निघाली सकाळी 8ला आणि दुसरी सकाळी 9ला. पहिल्या गाडीचा वेग दिला 80 दुसऱ्या गाडीचा वेग दिलेला आहे 100. तर आपल्याला काय काढायचं आहे दोन्ही गाड्या कधी भेटतील एकमेकींना. तर बघा गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता इथे मुंबई आहे इथे पुणे आहे. आता पहिली गाडी क्रमांक 1 सकाळी किती 8 वाजता निघाली 80च्या वेगाने. दुसरी गाडी क्रमांक 2 आहे सकाळी 9 वाजता निघाली 100च्या वेगाने प्रति तास. आता दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात आहेत असं त्यांनी दिलेलं आहे म्हणून वेगांची काय करतो आपण एकाच दिशेने जात असेल तर वेगांची वजाबाकी करतो. म्हणजे वेग जास्त इथे 100 दुसऱ्या गाडीचा वजा हे 80 म्हणजे एकूण किती आला फरक 20 किलोमीटर प्रति तास. हा काय आला एकूण फरक आला कारण एकाच दिशेने गाड्या धावत आहेत. आता पहिल्या गाडीनं आता दुसरी गाडी किती सुरू झाली आहे 9ला पहिली 8ला म्हणजे 8 ते 9 किती 1 तास. मग 1 तास जे आहेत म्हणजे 9 वाजेपर्यंत एका तासात
पहिल्या गाडीने किती 80 किलोमीटर जे अंतर आहे तर ते कापले, कारण तिचा वेग 80 किलोमीटर पर आवर दिलेला आहे. म्हणून दुसऱ्या गाडीला पहिली गाडी गाठण्यासाठी एकूण 80 किलोमीटर अंतर जे आहे तर एकूण कापावं लागेल अगोदर, कारण ती 1 तास कमी सुटले आणि ती 80 किलोमीटरनं पुढे गेली तिच्या. मग तेवढं अंतर तिला काय करावं लागेल, दुसऱ्या गाडीला एकूण कवर करावं लागेल. मग आता तेवढं अंतर कवर करायसाठी तिचा वेळेतील फरक किती आहे, 20 आहे. मग 80 भागिले जर आपण ते 20 केलं, वेग 80 किलोमीटर भागिले 20 किती येतं, 4 तास. म्हणजे तेवढं अंतर त्या गाडीला दुसऱ्या गाडीला कवर करायला किती लागतात, तर ते 4 तास लागतील. म्हणजे सकाळी आपण ही वेळ कधी ॲड करतो, कारण दुसरी गाडी किती निघाली, 9ला निघाली. मी सकाळी 9 वाजल्यापासून पुढे 4 तास जर तुम्ही गेला तर 10, 11, 12, 1 म्हणजे दुपारी 1 वाजता जे आहे तर त्या गाड्या दोघींना एकमेकींना भेटतील. कधी, दुपारी 1 वाजता. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. तर दुपारी 1 वाजता दोघी एकमेकींना भेटणार आहेत गाड्या. ऑप्शन डी मध्ये दिले आहे बघा, तेच या प्रश्नाचं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 98. बघा काय दिले येते. अमितने आपल्या पगाराचा 3/5 हिस्सा घरी दिला. उरलेल्या हिस्स्यापैकी निम्मा शेतीसाठी खर्च केला. परत उरलेल्यापैकी निम्मा मुलाला दिला व बाकीची रक्कम पोस्टात जमा केली. जर त्याने पोस्टात 600 रुपये जमा केले तर त्याचा पगार किती असेल. तर आता हे काय करायचं, तुम्हाला पोस्टात त्याने किती भाग जमा केला हे काढावं लागेल, त्यावरून तुम्हाला त्याचा पगार मिळून जाईल. तर बघा गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकतात. काय दिले, समजा अमितचा पगार इथे काय करूया आपण, माहीत नाही तर x मानू. त्यानं काय केले, त्याच्या पगाराचा 3/4 भाग हिस्सा काय दिला, घरी दिला. मग आता एकूण पगार किती आहे, x आहे. त्याच्या 3/5 म्हणजे 3/5x एवढा जो पगार जो आहे तर तो त्याने घरी दिला. मग एकूण किती भाग उरला, मग उरलेला हिस्सा एकूण आहे x, त्याच्यामधून हे 3/5x गेले. किती राहिले, 5x वजा 3x भागिले 5 म्हणजे 5मधून 3 गेले, 2x राहिले. मग 2/5x जे आहे तर त्याच्याकडे शिल्लक राहिली. आता परत शिल्लक राहिलेल्यापैकी ह्याने त्याच्या निम्मा पगार म्हणजे 2/5 म्हणजे त्याच्या निम्मा म्हणजे 5 गुणिले 2 म्हणजे येणार, कारण 2/2 हे कट झालं, राहिलं काय 1/5 किंवा 1/5x. हा राहिलेल्या पगारापैकी निम्मा पगार त्याने काय केला आहे, शेतीसाठी 1/5x खर्च केला. आता मग उरला किती, एकूण 2/5x उरलेला, त्यातला 1/5x म्हणजे निम्मा, तर उरलेला किती 1/5x. तर हे 1/5x काय केलं तर त्याच्या निम्मा, आता जेवढा उरला आहे त्याच्याकडे शेतीसाठी 1/5x गेला, राहिला किती त्याच्याकडे 1/5x राहिला. मग त्याच्या निम्मा त्याने काय दिलं आहे, मुलाला दिला आहे. आता 1/5xच्या निम्मा किती, 1/5 गुणिले 2 म्हणजे 1/10x हे जे आहे तर त्याने मुलाला दिला. व उरलेली रक्कम, आता 1/10x ही निम्मी आहे तर त्याच्या 1/5च्या निम्मी 1/10. अजून दुसरी काय असणार आहे, राहिलेली रक्कम उरलेली 1/10च असणार आहे. 1/10x बरोबर किती, 600 रुपये उरले त्याच्याकडे, त्याने ती पोस्टात ठेवली. म्हणजे एवढं काय शेवटी उरलं मुलाला निम्मा देऊन, त्यातलं 1/10x उरलं आणि ते 600 रुपये ती जेवढं होतं 1/10x म्हणजे 600 रुपये त्यांनी पोस्टात ठेवले. मग त्याचा पगार काय असणार आहे बघा, तर 1/10x बरोबर 600, तर हे 10 भागाकारात तिकडे गुणाकारात जाईल. x बरोबर 600 गुणवले 10 म्हणजे 6000. म्हणजे त्याचा पगार किती असणार आहे तर तो 6000 रुपये असणार आहे. म्हणजे आपल्याला तेच विचारलेलं त्याचा पगार किती असेल, तर बघा त्याचा पगार जो आहे तर तो 6000 रुपये असणार आहे. फक्त त्याने फिरून विचारलेलं फक्त त्यांनी, बाकी काय नाही. फक्त शेवटचं तुम्हाला एक गुणोत्तर मिळेल, त्यावरून डायरेक्ट पगार निघतो. म्हणजे 6000 रुपये त्याचा पगार असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. शेवटचे 2 प्रश्न राहिलेत बघा. प्रश्न क्रमांक 99. ए शहरात 52,000 लोकांपैकी 0.30% व्यक्तींकडे मोटर कार आहे. बी शहरात 48,000 लोकांपैकी 0.25% व्यक्तींकडे मोटर कार आहे. व सी शहरात 50,000 लोकांपैकी 300 व्यक्तींकडे मोटर कार आहे. तर खालीलपैकी कोणत्या सांकेतिक चिन्हाने तो संबंध दाखवता येईल. सर्वात जास्त कोणाकडे आणि सर्वात कमी कोणाकडे हे आपल्याला काढावं लागेल व संबंध दाखवता येईल आपल्याला. तर गणितात दिल्याप्रमाणे बघा काय दिले, ए शहरात 52,000 पैकी 0.30% म्हणजे 0.30 भागिले 100 हे करतो, एवढ्या लोकांकडे मोटर कार आहे. आता ह्याच्या 0.30% जर काढलं, 2 शून्याला 2 शून्य गेल्या, 520 गुणिले 0.30 जर तुम्ही केलं तर 156 येतं. म्हणजे 156 लोकांकडे ए शहरात मोटरसायकल आहे. त्याप्रमाणे बी शहरात 48,000 पैकी 0.25% लोकांकडे म्हणजे 0.25 भागिले 100 म्हणजेच किती येतं हे
तर 120 लोकांकडे मोटर कार आहेत बी शहरात. आणि सी शहरात डायरेक्ट दिले 50,000 पैकी 300 लोकांकडे मोटर कार आहेत. तर सर्वात जास्त आता हे ते बघा 156, 120 आणि 300 यापैकी सर्वात मोठं काय 300. म्हणजे सीकडे सर्वात जास्त आहेत. त्यानंतर ए शहरात 156 आहेत, नंतर एकडे, नंतर सर्वात कमी म्हणजे बी शहरात, म्हणजे शेवटी बी येईल. सी इज ग्रेटर दॅन ए इज ग्रेटर दॅन बी असं चिन्ह येईल, किंवा ए इज ग्रेटर दॅन बी आणि सी इज ग्रेटर दॅन ए, किंवा असं उलटं येईल. मग दोन्हीपैकी कोणतं दिले ते पर्यायात बघूया आपण, तेच आपलं ॲन्सर असेल. तर बघा बी ए सी म्हणजे बीपेक्षा एमध्ये जास्त आहेत आणि एपेक्षा सीमध्ये जास्त आहेत, जे की आपल्याला जर पाहिलं तर ऑप्शन बीमध्ये दिले बघा, तेच या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 100 म्हणजे शेवटचा प्रश्न आहे आपल्या या पेपरमधील. जर ए आणि बी या दोन संख्येची सरासरी 20 आहे, बी व सी यांची सरासरी 19 आहे, तसेच सी व ए यांची सरासरी 21 आहे, तर एची किंमत काय? तर आता गणितात दिल्याप्रमाणे आपण सर्व लिहून घेऊया. तर बघा काय काय दिलेलं आहे. ए व बीची सरासरी किती दिलेली आहे? 20 आहे. म्हणून काय होणार? ए अधिक बी. आता दोघांची बेरीज काय असणार आहे? सरासरी गुणवले एकूण 2 आहेत म्हणून 2 म्हणजे 20 गुणवले 2 किती? 40. मग ए अधिक बी दोघांची बेरीज 40 असणार आहे. त्याप्रमाणे बी व सीची सरासरी दिली आहे बघा. बी व सीची सरासरी 19 आहे, म्हणून बी आणि सी यांची बेरीज किती असणार आहे? 19 गुणवले 2 म्हणजेच 38 असणार आहे. त्याचप्रमाणे आता ए व सीचं दिले ते. ए व सीची सरासरी किती दिलेली आहे? 21 दिलेली आहे, म्हणून ए प्लस सी यांची दोघांची बेरीज 21 गुणवले 2 म्हणजेच 42 येणार. ए प्लस सी 42. आता काय सर्व तिन्ही समीकरणे जे आहेत ए अधिक बी 40, बी अधिक सी 38 आणि ए अधिक सी 42 या सर्वांची बेरीज करू. तर हे काय येतं? 2A अधिक 2B अधिक 2C बरोबर ह्या तिघांची बेरीज 120 येते. मग काय करायचं पुढे? सर्वांना 2ने भागू. सर्वांना 2ने भागा तर हे 2 2 2 कट होईल. राहील काय? ए अधिक बी अधिक सी आणि 120 भागिले 2 किती येतं? 60 येतं. तर आता आपल्याला समीकरण मिळालेलं आहे ए अधिक बी अधिक सी बरोबर 60. तर आपल्याला एची किंमत काढायची आहे. मग इथे काय बी आणि सीची किंमत ठेवावी लागेल. बी अधिक सीची किती आहे? 38 आहे. म्हणजे ए अधिक बी अधिक सीची किंमत 38 बरोबर 60. मग ए बरोबर काय होणार? हे अधिक 38 तिकडे वजा होईल. ए बरोबर 60 वजा 38 म्हणजेच किती येईल? ह्याची किंमत 22 येईल. तेच आपलं या प्रश्नाचं ॲन्सर असेल. तर 22 बघा ऑप्शन बीमध्ये तुम्हाला दिलेले, तेच आपलं या प्रश्नाचं ॲन्सर असणार आहे. तर मित्रांनो, आपला अहिल्यानगर जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा पेपर सुरू होता. तर त्याचे जवळपास आपण 100च्या 100 प्रश्न जे आहेत तर ते आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत बघा. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.